कर्मचाऱ्यांना वेतन करार झालेला नाही, तर तो वेतन करार तातडीने करण्यात यावा। कारण की वाटाघाट्या अनेक वेळा झाल्या आहेत, अनेक वेळा आश्वासनं मिळालेली आहेत, काही तुटपुंज अंतरिम वाढ मिळालेली आहे, पण आम्हाला 7वा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आणि मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतन करार झाला पाहिजे ही मागणी आहे आणि ती मागणी तातडीने पूर्ण व्हावी ही आत्ता मागणी आहे। त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत त्यांना समान कामाला समान दाम हा कायदाच म्हणतो की कॉन्ट्रॅक्टवर जर कोण कर्मचारी असेल आणि त्याचा समकक्ष BST म्हणजे दुसऱ्या उपक्रमामध्ये परमनंट कर्मचारी असेल तर त्याला जे वेतनमान आहे आणि सेवा शर्ती आहेत ते कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजेत, पण इथे कुठेही त्यांना ते दिलं जात नाही। कॉन्ट्रॅक्टरकडनं तुटपुंज वेतन दिलं जातं, बाकीच्या काही सुविधा दिल्या जात नाहीत आणि त्यांना अक्षरशः त्यांचं घर चालवणं कठीण झालेलं आहे, तर त्यांना ते मिळालं पाहिजे। त्याचबरोबर जे BSTच्या इलेक्ट्रिक सप्लाय डिपार्टमेंटचे कॅज्युअल कर्मचारी जे 2010ला 1600 कॅज्युअल कर्मचाऱ्यांना परमनंट केलं, 2024 पासून आता परमनन्सी देत आहे, पण त्यांनी 15-16 वर्ष कॅज्युअल म्हणून काम केलं आहे, पण त्यांचं कुठेही ती सर्व्हिस ग्राह्य धरली गेलेली नाही त्यांना परमनंट करताना, तर त्यांना ती सर्व्हिस त्यांची ग्राह्य धरावी, त्यांची पुनर्वेतन निश्चिती व्हावी ही मागणी आहे। आणि त्याचबरोबर BSTचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन व्हावा या मागण्या आम्ही गेले 1.5 महिन्यापूर्वीच दुरू हॉलमध्ये एक सभा झाली होती, तिथे त्या अनुषंगाने प्रशासनाला माननीय उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की या सर्व मागण्या, कारण की दीर्घकाळ प्रलंबित आहेत, अनेक चर्चा झालेल्या आहेत, आता भरपूर काही चर्चा करण्यासारखं राहिलेलं नाही आहे, तर तातडीने 15 ऑगस्टच्या अगोदर या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्या, कामगार हिताचा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा निर्णायक आंदोलनाला उतरू। दुर्दैवाने काही निर्णय घेतले गेले नाहीत आणि त्यामुळे कालच्या परळच्या शिरोडकर हॉलच्या सभेमध्ये तो निर्णय घेतला। आम्हाला मुंबईकर जनतेला कुठेही त्रास द्यायचा नाही आहे, त्या अनुषंगाने बेमुदत उपोषणाचं आंदोलन मी सुरू केलं आहे। नक्कीच सर, पण इतके वर्ष तुमच्या या मागण्या तुम्ही मागताय, 10 वर्ष तर झाली असतील, अजूनही या मागण्या पूर्ण होताना पाहायला मिळत नाही आहेत, कसं बघता याकडे? आता यावेळी तरी या मागण्या पूर्ण होतील असं वाटतंय? झालं पाहिजे आणि भूमिका ही आहे की जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे उपोषणाचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। दुसरी बाब की BSTचा कर्मचारी, कारण की BST अत्यावश्यक सेवा आहे आणि आपण बघितलेलं आहे कधी पूर आला काय आलं, कोविडमध्ये पूर्ण मुंबई जगवण्याचं काम BSTच्या कर्मचाऱ्यांनी केलं, पण हे दुर्दैव आहे की त्याच्या हक्काचा त्याचा करार, हक्काच्या बाकी गोष्टी त्याला अद्याप दिल्या गेलेल्या नाहीत। म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत या गोष्टी मिळत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। नक्कीच सर, आता जर आपण बघतोय तर एक त्यांनी प्रस्ताव आणलेला आहे, या प्रस्तावामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ज्या काही जागा आहे जवळपास 28 ठिकाणी ते जे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्या बेसची जी डेपो आहेत ते सुधारणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर या प्रस्तावासंदर्भात देखील आज एक समितीची बैठक आहे, तर तुम्ही याकडे कसं बघता? बेसच्या बसेस ऑलरेडी वाढवायला सांगितल्या होत्या, त्याही वाढलेल्या नाही आहेत, तर ह्याचा देखील फटका कुठेतरी कर्मचाऱ्यांना बसतोय असं वाटतं? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की BSTची सेवा मुंबईकर जनतेला देणं आणि BST चालवणं, कर्मचाऱ्यांचं सर्व मागण्या पूर्ण करणं ही पूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि मुंबई महानगरपालिकेने त्यांची ही जबाबदारी पूर्ण पाडा। नक्कीच तर आता आपण बघतोय की एकंदरीतच उपोषणाला सुरुवात झाली आहे, बऱ्याच ठिकाणी हे उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे, ब्रिज कँडीच्या ब्रिजच्या खाली असेल किंवा आणखीन काही ठिकाणी मुंबईतलं हे उपोषण जे आहे ते सुरू केलं आहे। स्वतः शशांक राव देखील उपोषणाला जे बसलेले आहेत, त्यामुळे आज तरी बेसच्या समिती बैठकीमध्ये ही मागणी त्यांची मान्य होते का, यावर चर्चा होते का, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।